Hi, today we are going to see lesson number 9, Ancient Kingdoms of the South. तर दक्षिण भारतातील एन्शियंट म्हणजे प्राचीन राज्य कोणती होती ते आपण इथे बघणार. 9.1 मध्ये आपण बघणार आहोत द चेर, पांड्या अँड चोला डायनस्टीज. म्हणजे चेर, पांड्य आणि चोळ डायनस्टी, चोळ घराणे बघणार आहोत आपण. 9.2 मध्ये बघणार आहोत द सातवाहना डायनस्टी, सातवाहन घराणे बघणार आहोत. 9.3 मध्ये बघणार आहोत द वाकाटक डायनस्टी, वाकाटक घराणे बघणार आहोत. 9.4 मध्ये द चालुक्य डायनस्टी, चालुक्य घराणे. 9.5 मध्ये द पल्लवा डायनस्टी, पल्लव घराणे. 9.6 मध्ये राष्ट्रकूट डायनस्टी, राष्ट्रकूट घराणे आपण बघणार आहोत. इथे हा मॅप दिलेला आहे त्या काळामधील इंडियाचा. तर साऊथ इंडिया फ्रॉम 1st century BCE टू 8th century CE. तर या काळामधील हा भारत कसा होता तो या मॅपमध्ये, नकाशामध्ये आपल्याला दिसत आहे. इंडेक्समध्ये बघा अशा चिन्हाने केव्ज दाखवलेले आहेत, अशा चिन्हाने टेम्पल्स म्हणजे मंदिरे दाखवलेली आहेत. आणि ही जी आहे ना, ही आत्ता जी राज्याची बाउंड्री आहे, सीमा आहे, ती दाखवलेली आहे. ठीक आहे. तर हे केव्ज म्हणजे लेणी. इथं दिसत आहेत का तुम्हाला? बघा इथं मंदिरे दिसत आहेत, हे केव्ज आहेत, ही लेणी आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्येही तुम्हाला सगळे घराणे दिसतील बघा. चोळ घराणे, पांड्य, चेर, पल्लव, चालुक्य, वाकाटक, सातवाहन, राष्ट्रकूट. ठीक आहे. यू कॅन डू दिस, तुम्ही हे करू शकता. मेक द इम्पॉर्टंट प्लेसेस इन साऊथ इंडिया ऑन अॅन आउटलाईन मॅप ऑफ इंडिया. एक असा इंडियाचा कोरा मॅप घेऊन यायचा आणि मग हे जे घराणे आहेत की नाही सगळे, तर ते त्या मॅपवरती तुम्हाला दाखवायचे आहे. तर हे तुम्हाला जमेल सहज. ठीक आहे. आता आपण 9.1 मध्ये बघूया द चेर, पांड्या अँड चोला डायनस्टीज. म्हणजेच चेर, पांड्य आणि चोळ घराणे बघणार आहोत. ऑफ द मेनी डायनस्टीज इन साऊथ इंडिया 3 आर मेन्शन्ड इन द लिटरेचर ऑफ दोज टाइम्स. म्हणजे त्या काळामध्ये भरपूर घराणे राजघराणे होऊन गेले दक्षिण भारतामध्ये. पण त्यातल्या ह्या काही 3 होत्या, 3 जे घराणे होते, तर त्याचा उल्लेख त्या काळच्या साहित्यामध्ये केलेला होता. तर ती कोणती 3 घराणे होती? दीज आर द चेर, पांड्या अँड चोला डायनस्टीज. तर ते कोण होते? चेर, पांड्य आणि चोळ घराणे होते. इथे इंग्लिशमध्ये चोला आहे, तर मराठीमध्ये चोळ आहे. ठीक आहे. दीज डायनस्टीज वेअर इन पॉवर अराउंड द 4th century BCE और इवन बिफोर दॅट. तर हे जी घराणे होती, तर त्यांचं साम्राज्य, त्यांचं राज्य कधी होतं किंवा ते पॉवरमध्ये कधी होते, तर 4th century BCE मध्ये किंवा त्याच्या अगोदर सुद्धा ते असू शकतात. दे फाइंड मेन्शन इन द रामायणा अँड महाभारता एपिक्स. रामायण आणि महाभारतामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. दे हॅव ऑल्सो बीन मेन्शन्ड इन द संगम लिटरेचर इन तमिळ अँड इन द इन्स्क्रिप्शन्स ऑफ द मौर्य एम्परर अशोका. अजून त्यांचा उल्लेख आपल्याला तमिळ भाषेमधील संगम साहित्यामध्ये तर दिसतोच, आणि जे मौर्य सम्राट होते अशोका, त्यांचे जे शिलालेख आहेत, स्तंभालेख आहेत, त्यामध्ये सुद्धा या 3 घराण्यांचा उल्लेख आपल्याला दिसतो. इन द पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी, मुझिरीस is mentioned as an important port on the coast of Kerala. तर हे पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी नावाचं एक पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये हे मुझिरीस नावाचं जे बंदर आहे, त्याला आपण पोर्ट म्हणतो, तर त्याचा केरळामधील हे बंदर आहे त्याचा उल्लेख केलेला आढळतो. दिस पोर्ट वॉज इन द चेर किंगडम अँड वॉज अ मेजर सेंटर फॉर द एक्सपोर्ट ऑफ स्पायसेस, pearls, precious stones, etc. to Rome in Italy and to other countries of the West. तर हे जे पोर्ट आहे ना, तर हे चेर राज्यामध्ये होतं. आणि ते जे आहे पोर्ट कोणतं? मुझिरीस. तर हे जे पोर्ट आहे, तर ते एक्सपोर्ट करणे म्हणजे आपल्या देशातले पदार्थ, वस्तू बाहेरच्या देशामध्ये पाठवणे, याला एक्सपोर्ट म्हणतात. ठीक आहे. तर कशाचं एक्सपोर्ट चालायचा तिथे? तर स्पायसेस म्हणजे मसाले, पर्ल्स म्हणजे मोती,
प्रिशियस स्टोन्स म्हणजे मौल्यवान खडे रत्ने, तर हे आपल्या भारतातून इटलीमधील रोम इथे पाठवले जायचे किंवा अजून जे पाश्चिमात्य दुसरे देश आहेत तर त्या देशांमध्ये पाठवलं जायचं. पोर्ट याचा अर्थ बोटमधून आपल्या इथलं साहित्य बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं जे ठिकाण आहे ते. ठीक आहे. द पांड्या किंगडम वॉज अ पार्ट ऑफ टुडेज तमिळनाडू. तर हे पांड्य राज्य आहे ना, तर ते आत्ताच्या तमिळनाडूचा भाग आहे. देअर वॉज अ ग्रेट डिमांड फॉर देअर हाय क्वालिटी पर्ल्स. तर त्या काळामध्ये तिथले जे उच्च प्रतीचे खूप चांगल्या क्वालिटीचे जे मोती होते त्यांना खूप मागणी होती. द कॅपिटल ऑफ दिस किंगडम वॉज मदुराई. आणि या राज्याची राजधानी ही मदुराई होती. द एन्शंट किंगडम ऑफ द चोलाज ऑक्युपाईड द रिजन ऑफ तिरुचिरापल्ली इन तमिळनाडू. जे प्राचीन काळामधील चोळांचं जे राज्य होतं तर त्याच्यामध्ये तमिळनाडूमधील तिरुचिरापल्लीचा काही भाग व्यापलेला होता. 9.2 बघूयात आपण. द सातवाहना डायनस्टी म्हणजे सातवाहन घराणे बघूयात. ॲज इन द नॉर्थ आफ्टर द डिक्लाइन ऑफ द मौर्या एम्पायर द लोकल किंग्स इन महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका अल्सो बिकेम इंडिपेंडंट. जसं नॉर्थमध्ये म्हणजे उत्तरेकडे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर जे तिथले जे राजे होते, स्थानिक राजे होते महाराष्ट्रामधले, आंध्र प्रदेशमधले, कर्नाटकामधले, तर ते स्वतंत्र झाले. इंडिपेंडंट झाले म्हणजे स्वतंत्र, वेगवेगळे झाले. दे एस्टॅब्लिश्ड स्मॉल किंगडम्स ऑफ देअर ओन. त्यांनी त्यांची स्वतःची राज्य स्थापित केली. वन ऑफ दीज वॉज द सातवाहना डायनस्टी. आणि त्यातलंच एक जे आहे ते सातवाहन घराणे आहे. प्रतिष्ठान ऑर द प्रेझेंट डे पैठण इन महाराष्ट्र वॉज देअर कॅपिटल. प्रतिष्ठान म्हणजेच आत्ताचं जे पैठण आहे महाराष्ट्रामधील ती त्यांची राजधानी होती. किंग सिमुक वॉज द फाउंडर ऑफ द सातवाहना डायनस्टी. तर सातवाहन घराण्याची जी स्थापना आहे ती सिमुक राजाने केली. द इन्स्क्रिप्शन्स इन द नाणेघाट केव्ज नियर जुन्नर इन पुणे डिस्ट्रिक्ट बियर द नेम्स ऑफ द इम्पॉर्टंट पर्सन्स ऑफ दिस डायनस्टी. तर नाणेघाट नावाचा एक घाट आहे, तर त्या घाटामध्ये ज्या केव्ज आहेत, लेण्या आहेत, आणि तो घाट आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील. तर त्या केव्जमध्ये जे सातवाहन डायनस्टी आहे, सातवाहन घराण्यामधल्या काही महत्त्वाच्या लोकांचा उल्लेख तिथे आढळतो. सम ऑफ द सातवाहना किंग्स वेअर नोन टू राईट देअर मदर्स नेम बिफोर देअर ओन. त्यातले काही जे सातवाहन राजे होते ते स्वतःच्या नावाच्या अगोदर आपल्या आईचं नाव लावत असत. फॉर एक्झाम्पल गौतमीपुत्र सतकर्णी म्हणजे गौतमी हे आईचं नाव आहे त्यांच्या, म्हणजे गौतमीचा मुलगा सतकर्णी अशा प्रकारे. ऑफ द सातवाहना किंग्स गौतमीपुत्रा सतकर्णी इज पर्टिक्युलरली वेल नोन. जे सर्व सातवाहन राजे होऊन गेले त्यातला जो गौतमीपुत्र सतकर्णी राजा होता तर तो चांगला नावाजलेला होता. अ स्टोन इन्स्क्रिप्शन इन अ केव ॲट नाशिक डिस्क्राइब्स हिज डीड्स ऑफ व्हॅल्युअर. नाशिक येथील लेण्यांमध्ये या गौतमीपुत्र सतकर्णी या राजाने केलेल्या पराक्रमाचं स्टोन इन्स्क्रिप्शन आहे, म्हणजे शिलालेखावर त्याबद्दल माहिती कोरलेली आहे. ही इज डिस्क्राइब ॲज त्रिसमुद्रा तोय पीतवाहन. तर त्याचं वर्णन, जे गौतमीपुत्र सतकर्णी आहेत या राजाचं वर्णन त्रिसमुद्रा तोय पीतवाहन असं केलेलं आहे. त्रि म्हणजे तीन, समुद्रा म्हणजे समुद्र, तोय, तोय मीन्स वॉटर, तर तोय म्हणजे पाणी, आणि पीतवाहन म्हणजे त्याचं जे वाहन होतं, म्हणजे राजाचं वाहन काय असतं तर घोडा. तर याचा अर्थ असा होतो, द टायटल मीन्स वन whose horses have drunk the water of 3 seas. असा व्यक्ती ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचं पाणी पिलेलं आहे. The 3 seas are the Arabian Sea, the Bay of Bengal and the Indian Ocean. आणि ते 3 समुद्र कोणते आहेत तर अरेबियन सी म्हणजेच अरबी समुद्र, द बे ऑफ बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालचा उपसागर, आणि
द इंडियन ओशियन, हिंदी महासागर. ठीक आहे, तर या 3 समुद्राचं पाणी त्याच्या घोड्यांनी पिलेलं आहे. असा पराक्रमी हा राजा होता. ड्युरिंग हिज रेन द एम्पायर ऑफ द सातवाहनाज एक्सटेंडेड फ्रॉम द रिव्हर नर्मदा इन द नॉर्थ टू द तुंगभद्रा रिव्हर इन द साऊथ. त्याच्या काळामध्ये सातवाहनांचं जे साम्राज्य होतं ते उत्तरेकडे नर्मदा नदीपर्यंत तर दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेलं होतं किंवा तेवढं वाढलेलं होतं. द फेमस पोएटिक वर्क गाथा सप्तशती इन महाराष्ट्री अ प्राकृत लँग्वेज वॉज कंपोज बाय द सातवाहना किंग हल. हाल नावाचा सातवाहन राजा होता. त्याने गाथा सप्तशती हे प्राकृत भाषेमध्ये एक काव्य रचलेलं आहे. दिस वर्क प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द लाईफ ऑफ द पीपल ड्युरिंग द सातवाहना पिरियड. आणि या काव्यामध्ये सातवाहन राजांच्या काळामधील लोकांचे जीवन कसे होते याच्याबद्दल माहिती भेटते. इंडियन ट्रेड इन्क्रीज ग्रेटली ड्युरिंग द सातवाहना पिरियड. या सातवाहन राजांच्या काळामध्ये भारतीय व्यापार खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला. पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर वेअर रेकग्नाइज्ड ॲज इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ ट्रेड. तर पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर तर हे व्यापाराची महत्त्वाची केंद्रे म्हणून ओळखली जाऊ लागली. ड्युरिंग धिस पिरियड मेनी आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स वेअर प्रोड्यूस्ड ॲट दीज प्लेसेस. आणि याच काळामध्ये ज्या कलात्मक गोष्टी होत्या तर त्यासुद्धा या ठिकाणी तयार करू लागले. इंडियन गुड्स वेअर एक्सपोर्टेड ॲज फार अवे ॲज रोम. जे भारतीय वस्तू होत्या त्या रोमपर्यंत एक्सपोर्ट करू लागले. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे, दुसऱ्या देशात पाठवणे. सम ऑफ द सातवाहना कॉइन्स कॅरी इमेजेस ऑफ शिप्स. काही सातवाहन काळामधली राजांच्या काळातील नाणी होती तर त्याच्यावरती अशी बोटींचे चित्र होते, कारण त्याच्यातून आपल्याला कळतं की त्या काळामध्ये व्यापार किती प्रमाणामध्ये वाढला होता. द केव स्कल्पचर्स ॲट अजंठा, नाशिक, कार्ला, भाजे, कन्हेरी, जुन्नर इन महाराष्ट्र वेअर कार्व्ड ड्युरिंग द सातवाहना पिरियड. आणि या सातवाहन राजांच्याच काळामध्ये या सर्व ठिकाणी अजंठा, नाशिक, कार्ला, भाजे, कन्हेरी, जुन्नर या ठिकाणी लेणी बांधण्यात आली. इथे बघा दाखवलेलं आहे द चैत्यगृह ॲट कार्ला. कार्ला लेणी आहे तिथे अशा प्रकारचे चैत्यगृह आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? नाणे पास, पास म्हणजेच घाट, नाणे घाट. द माउंटन पास पार्ट ऑफ जुन्नर मुरबाड जॉइनिंग पुणे अँड ठाणे डिस्ट्रिक्ट इज नोन ॲज नाणेघाट. तर नाणेघाट म्हणजे काय? तर असा डोंगरामधील रस्ता जो की जुन्नर मुरबाडचा भाग आहे आणि तो पुणे आणि ठाण्याला जोडतो, तर त्याला नाणेघाट म्हणून ओळखलं जातं. दिस 5 किलोमीटर लॉंग रोड वॉज बिल्ट अबाउट 2000 years ago ड्युरिंग द रूल ऑफ द सातवाहनाज. हा जो 5 किलोमीटरचा लांब रस्ता आहे तो सातवाहन राजांच्याच काळामध्ये बांधला गेला 2000 वर्षांपूर्वी. इट used to be one of the main trade routes between the Konkan coast and the Deccan Plateau देश. तर हा जो रस्ता आहे तर तो कोकण आणि जे दख्खनचा पठार आहे म्हणजे ज्याला देश म्हणतो आपण, तर याला जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. इट वॉज यूज्ड फॉर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. आणि या रस्त्याचा वापर हा व्यापारासाठी आणि वाहतुकीसाठी केला जात असत. अ कार्व्ड पिक्चर म्हणजेच रांजण कॅन स्टील बी सीन देअर. तिथे अजूनही त्या घाटामधले जे दगड आहेत तर त्या दगडांवरती रांजण कोरलेला आपल्याला दिसतो. स्टॅच्यूज ऑफ द सातवाहना किंग्स अँड सम एन्शियंट इन्स्क्रिप्शन्स आर टू बी फाउंड इन द केव्ज ॲट नाणेघाट. नाणेघाटमध्ये असलेले जी लेणी आहेत तर त्या लेण्यांमध्ये सातवाहन राजा आणि काही जे प्राचीन लेख आहेत तर ते सुद्धा आढळतात.
Descriptions of the donations given by the Satvahana kings and queens are to be found in the cave inscriptions. जे लेणी आहेत त्याच्यामध्ये जे कोरलेले लेख आहेत तर त्याच्यामध्ये सातवाहन राजा आणि राणी यांनी ज्या दिलेल्या देणग्या आहेत तर त्यांचंही वर्णन आपल्याला आढळतं. 9.3 द वाकाटक डायनस्टी. वाकाटक घराणे. The power of the Satavahanas began to weaken by the 3rd century CE. 3ऱ्या सेंचुरी CE मध्ये जी सातवाहनांची जी ताकद होती तर ती कमी कमी होत गेली. Among the dynasties that emerged after that, the Vakatak was a powerful dynasty. आणि सातवाहनांच्या काळानंतर ज्या काही राजघराणे उदयाला आली तर त्याच्यामध्ये वाकाटक घराणे हे पॉवरफुल ताकदवर होते. इट वॉज फाउंडेड बाय द किंग विंध्यशक्ती. तर हे कोणत्या राजाने स्थापन केलं होतं तर विंध्यशक्ती नावाच्या राजाने हे वाकाटक घराणे स्थापन केलं होतं. ही वॉज सक्सिडेड बाय द प्रवरसेन वन. विंध्यशक्तीनंतर प्रवरसेन एक हा राजा झाला. आफ्टर हिज डेथ द किंगडम ऑफ द वाकाटकाज गॉट डिवायडेड. आणि प्रवरसेनच्या मृत्यूनंतर प्रवरसेन एकच्या मृत्यूनंतर वाकाटकांचं राज्याचं विभाजन झालं. डिवायडेड म्हणजे त्याचे भाग पडले. देअर वेअर 2 मेन ब्रांचेस. 2 भाग पडले. द कॅपिटल ऑफ द फर्स्ट वॉज ॲट नंदीवर्धन नियर नागपूर अँड द कॅपिटल ऑफ द अदर ब्रँच वॉज ॲट वत्सगुल्म विच इज टुडेज वाशिम. म्हणजे वाकाटकांचं राज्य 2 भागांमध्ये विभागलं. त्यातल्या पहिल्या भागाची जी राजधानी होती तर ती नागपूरजवळ नंदीवर्धन इथे होती आणि दुसऱ्या भागाची जी राजधानी होती ते आत्ताचं वाशिम आणि त्या काळाचं वत्सगुल्म हे होतं. प्रवरसेन वन son of विंध्यशक्ती extended the Vakatak kingdom in the north up to the Malwa and Gujarat and in the south up to कोल्हापूर. जो विंध्यशक्तीचा मुलगा होता प्रवरसन एक याने त्यांचं जे राज्य होतं वाकाटकांचं तर ते नॉर्थमध्ये माळव्यापर्यंत गुजरात आणि साऊथमध्ये कोल्हापूरपर्यंत वाढवलेलं होतं. ॲट दॅट टाईम कोल्हापूर वॉज नोन ॲज कुंतल. आणि त्या काळामध्ये कोल्हापूरला कुंतल म्हणून ओळखत होतं. वी हॅव रीड that the Gupta emperor Chandragupta II had married his daughter Prabhavati to Rudrasen II, the Vakatak king. आपण मागच्याच लेसनमध्ये बघितलं की गुप्त सम्राट होता चंद्रगुप्त II याने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह हिचं लग्न जे आहे तर ते रुद्रसेन II जो की वाकाटकांचा राजा होता याच्याशी लावून दिलेलं होतं. वराहदेव अ मिनिस्टर ऑफ द वाकाटका किंग हरिसेन वॉज अ फॉलोवर ऑफ बुद्धिझम. आणि त्यांचा वाकाटकांचा जो राजा होता हरिसेन याचा मंत्री होता वराहदेव तर तो बुद्ध अनुयायी होता. केव नंबर 16 ॲट अजंठा वॉज डग ॲट हिज इन्स्टन्स. आणि त्याच्याच देखरेखीखाली अजिंठा येथील 16 नंबरची लेणी आहे तर ती खोदण्यात आली होती. सम अदर caves at Ajanta were dug and beautified with paintings during हरिसेना's reign. आणि या हरिसेनच्याच काळामध्ये अजंठा येथील अजून इतर लेण्या खोदण्यात आल्या आणि त्यांच्या भिंतींवरती छान चित्रे कोरण्यात आली. द वाकाटका किंग प्रवरसेन II composed सेतुबंध इन महाराष्ट्री अ प्राकृत लँग्वेज. वाकाटका राजा प्रवरसेन II याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेमध्ये सेतुबंध नावाचे ग्रंथ लिहिला. सिमिलरली कालिदासाज मेघदूत अल्सो बिलॉंग्स टू दिस पिरियड. आणि त्याचप्रमाणे कालिदासांचं मेघदूत हे सुद्धा काव्य याच काळातील आहे. इथे बघा बोधिसत्वा पद्मपानी अजंठामधलं ते एक चित्र आहे कोरलेलं. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत 9.4 द चालुक्य डायनस्टी. चालुक्य घराणे आता बघणार आहोत. द चालुक्य डायनस्टी इन कर्नाटका वॉज अ पॉवरफुल वन. कर्नाटकामधील चालुक्य घराणे हे सुद्धा खूप सामर्थ्यवान शक्तिशाली होते. द किंगडम्स ऑफ कदंबा कालाचुरी हॅड बिकम पॉवरफुल आफ्टर द डिक्लाइन ऑफ द वाकाटकाज. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर
जे कदंबा किंवा कालाचुरू हे राज्य होते तर हे सत्तेमध्ये आले. बट द चालुक्य किंग एस्टॅब्लिश देअर डॉमिनन्स ओव्हर ऑल ऑफ देम. पण जो चालुक्य राजा होता त्याने स्वतःचं वर्चस्व या सर्वांवरती प्रस्थापित केलं. पुलकेशी वन एस्टॅब्लिश द रूल ऑफ द चालुक्य डायनेस्टी इन द 6th century CE. पुलकेशी एक हा याने चालुक्य घराण्याचं सगळीकडे रूल म्हणजे सत्ता स्थापित केली, जी की 6व्या सेंचुरीमध्ये CE. हिज कॅपिटल वॉज बदामी विच वॉज अर्लियर कॉल्ड वाटापी. बदामी ही चालुक्य घराण्याची राजधानी होती, जी की प्राचीन काळी वातापी नावाने ओळखली जात असत. द चालुक्य किंग पुलकेशी II हॅड सक्सेसफुली रिपल्स्ड एम्परर हर्षवर्धन्स इन्व्हेशन. हर्षवर्धनने केलेलं आक्रमण होतं, राजा हर्षवर्धनने केलेलं आक्रमण ते चालुक्य राजा जो होता पुलकेशी II याने यशस्वीपणे परतवून लावलं होतं. फेमस टेम्पल्स ॲट बदामी, ऐहोल अँड पट्टदकल वेअर बिल्ड ड्युरिंग द चालुक्य पिरियड. तर बदामी, ऐहोल आणि पट्टदकल येथील जी मंदिरे आहेत तर ती चालुक्य राजाच्याच काळामध्ये बांधली गेली. हे बघा किती सुंदर मंदिर आहेत. हे कुठलं आहे? द टेम्पल ॲट पट्टदकल. ठीक आहे. आता 9.5 मध्ये बघूयात द पल्लवा डायनस्टी. पल्लव घराणे आपण बघणार आहोत. द पल्लवाज वेअर अल्सो अ पॉवरफुल डायनस्टी इन साऊथ इंडिया. दक्षिण भारतामधील पल्लव राजघराणे हे सुद्धा खूप सामर्थ्यवान घराणे होते. कांचीपुरम इन तमिळनाडू वॉज देअर कॅपिटल. तर पल्लव घराण्याची जी राजधानी होती ती तमिळनाडूमधली कांचीपुरम होती. महेंद्रा वर्मन वॉज ॲन एबल पल्लवा रूलर. तर पल्लव घराण्याचा राजा कोण होता? तर महेंद्रा वर्मन हा होता, महेंद्र वर्मन. ही एक्सपांडेड द पल्लवा किंगडम. आणि त्यानेच पल्लव घराणे, पल्लवांचं जे राज्य आहे तर त्याचा विस्तार केला, म्हणजे ते अजून मोठं केलं. ही वॉज अल्सो अ प्ले राईट. प्ले राईट म्हणजे नाटककार. तो स्वतः नाटककार होता, नाटक लिहिणारा होता. हिज सन नरसिंहवर्मन रिपल्स्ड द अटॅक ऑन हिज किंगडम बाय द चालुक्य किंग पुलकेशी II. पुलकेशी राजा II याने या पल्लवांच्या राज्यावरती आक्रमण केलेलं होतं. ते महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मन याने यशस्वीरित्या परतवून लावले. द फेमस रथ टेम्पल्स ऑफ महाबलीपुरम वेअर स्कल्प्टेड ड्युरिंग हिज रेन. आणि त्यांच्याच काळामध्ये प्रसिद्ध महाबलीपुरम येथले जे रथ मंदिरे आहेत तर ती कोरली गेली, खोदली गेली. ते बघा इथे जे दाखवले आहेत ते द रथ और चॅरियट टेम्पल्स ॲट महाबलीपुरम. अशा प्रकारचे मंदिरे त्या काळात खोदण्यात आली, कोरण्यात आली. ठीक आहे. दीज टेम्पल्स हॅव बीन स्कल्प्टेड इन सिंगल रॉक. तर ही जी मंदिरे आहेत ना तर ती सिंगल रॉक म्हणजे अखंड दगड होता, अखंड पाषाण होता आणि त्याला कोरून कोरून ती मंदिरे बनवण्यात आलेली आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही जॉईंट नाहीये. द पल्लवाज हॅड अ पॉवरफुल अँड वेल इक्विप्ड नेव्ही. पल्लव राजांची सुसज्ज असं नेव्ही होतं, आर्मार होतं. ड्युरिंग धिस पिरियड इंडिया केम इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ द कंट्रीज ऑफ साऊथ ईस्ट एशिया. आणि यांच्याच पल्लवांच्याच काळामध्ये भारताचा आग्नेयेकडील साऊथ ईस्ट एशियाच्या देशांशी जवळचा संबंध आला. इंटरनल अँड फॉरेन ट्रेड फ्लरिश्ड. इंटरनल म्हणजे भारतातल्या भारतात, देशांतर्गत, आणि फॉरेन म्हणजे भारताच्या बाहेर व्यापाराची भरभराट झाली, म्हणजे व्यापार खूप वाढला. युआन श्वांग had visited Kanchi and recorded that people of all religions received tolerant and just treatment under the rule of the Pallava kings. चीनचा जो ट्रॅव्हलर होता युआन श्वांग, म्हणजे चीनी प्रवासी होता युआन श्वांग, तर तो कांचीला त्याने भेट दिली आणि त्याने लिहून ठेवलेलं आहे की पल्लव राजांच्या काळामध्ये
तिथे जे सर्व जाती धर्माचे लोक राहत होते त्यांना टॉलरंट म्हणजे सहिष्णुपणे, चांगल्या पद्धतीने आणि जस्ट म्हणजे न्यायाने वागवलं जात होतं. 9.6 द राष्ट्रकुटा डायनस्टी. 9.6 मध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रकूट घराणे. ॲट द हाईट ऑफ देअर पॉवर द डॉमिनन ऑफ द राष्ट्रकुटा डायनस्टी एक्सटेंडेड फ्रॉम द विंध्य माउंटन्स अप टू कन्याकुमारी इन द साऊथ. जेव्हा राष्ट्रकुटांचं राज्य आलं तर त्यांच्या राज्याच्या भरभराटीच्या काळामध्ये जे राष्ट्रकूट घराणे होतं, जे राष्ट्रकुटांचं राज्य होतं ते विंध्य पर्वतांपासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेलं होतं. देअर पॉवर वॉज फर्स्ट एस्टॅब्लिश इन महाराष्ट्र बाय द किंग दंतीदुर्ग. राष्ट्रकुटांचं घराणं सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये दंतीदुर्ग या राजाने स्थापन केले. कृष्णा राजा वन हॅड द फेमस कैलास टेम्पल कार्व्ड ॲट एलोरा. कृष्ण राजा एक होता, त्याने प्रसिद्ध एलोरा येथील प्रसिद्ध कैलास मंदिर आहे ते खोदवले. अप टू नाऊ आत्तापर्यंत वी हॅव लर्न्ड अबाउट द डिफरंट डायनॅस्टीज दॅट रूल एन्शंट इंडिया. प्राचीन भारतामध्ये जे वेगवेगळे घराण्यांचं राज्य होतं ते आपण बघितलं. इन द नेक्स्ट लेसन वी विल रिव्ह्यू द सोशल अँड कल्चरल लाईफ इन एन्शंट इंडिया. आपण आता नंतरच्या जे लेसन येणार आहेत त्याच्यामध्ये प्राचीन भारतामधलं सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्य कशा प्रकारचं होतं ते आपण बघणार आहोत. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी. आत्तापर्यंत आपण ह्या पुस्तकाचा खूप उच्चार केलेला आहे, पण ते पुस्तक काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी.